सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने जिल्हा बँकेच्या वतीने प्लॅटिनम कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून याचा शुभारंभ सोमवारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह संचालक आणि अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत करण्यात आला. बँकेच्या औरोस येथील प्रधान कार्यालयात या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचं सायंकाळी आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद तावडे यांनी याबाबतची माहिती देताना बँकेच्या वाटचालीची देखील माहिती दिली आहे. बँकेच्या एटीएम कार्डचा प्रवास बघितला तर बँकेने 2013 साला पहिलं कार्ड लोकल एटीएम कार्ड सुरू केलं होतं आणि तदनंतर 2014 मध्ये अन्य बँकेत किंवा सगळ्या बँकांमध्ये चालणारं डेबिट कार्ड माननीय राणे साहेबांच्या हस्ते इथेच ओरोसमध्ये त्याचं उद्घाटन झालेलं होतं. 2014 नंतर 2016 मध्ये पुनश्च एक चिप बेस कार्ड जी नवीन संकल्पना आली ती बँकेने आत्मसात केली आणि 2016 मध्ये चिप बेस कार्ड केलं. 2023 मग त्याच्यात आणखी प्रगती होत गेली आणि तिथे कॉन्टॅक्टलेस कार्ड म्हणजे जे नुसते आपण हातात खिशात ठेवून सुद्धा पैसे काढू शकतो 5,000 किंवा 2,000 पर्यंत असे कॉन्टॅक्टलेस कार्ड 2023 मध्ये माननीय राणे साहेबांच्या हस्तेच त्यांच्या वाढदिवसाची आपण त्याचं उद्घाटन केलं होतं. आणि आता आपण 2025 मध्ये एक प्लॅटिनम कार्ड जे अत्याधुनिक कार्ड आहे असं आपण सुरू करत आहोत. एकूण बँकेचे एकूण खातेदार बघितले तर 4,04,000 एवढे बँकेचे खातेदार आहेत आणि यापैकी जवळपास 1,02,000 लोकांकडे बँकेचं कार्ड सध्या वापरलं जातं आणि साधारण 25% लोकांकडे बँकेचं कार्ड आहे. या कार्ड धारकांना बँकेकडून सुद्धा वेगवेगळ्या सुविधा दिली जाते. यामध्ये सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे जी अन्य कुठल्याही बँकेत मिळत नाही अशी सुविधा म्हणजे आपण 2 लाखापर्यंतचा इन्शुरन्स त्या कार्ड धारकाचा अपघात इन्शुरन्स बँक उतरते आणि त्यापैकी जवळपास गेल्या वर्षी आम्ही 18.93 लाख म्हणजे जवळपास 19 लाख खर्च केले होते आणि आपल्या जिल्ह्यातले 9 लोक यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यापैकी 8 मृत झाले आणि एक त्याचा अधू झाला. तर ह्या सगळ्यांना मिळून 17 लाख रुपये या वेगवेगळ्या न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून या लाभार्थ्यांना मिळाले. अशी सुविधा देणारी जिल्हा बँक ही एकमेव बँक आहे. अन्य बँकेत अशी ॲक्सिडेंट पॉलिसीची सुविधा मिळत नसते. पण एखाद्या आपल्या खातेदाराचं आकस्मिक असं काही झालं बरं वाईट तर तशी सुविधा देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक बोर्डाने घेतला आणि तो आपण आतापर्यंत इम्प्लिमेंट करत आहोत. आज आपण प्लॅटिनम कार्ड हे नवीन कार्ड आजपासून सुरू करत आहोत आणि या कार्डाच्या काही खासियत अशा आहेत की या कार्डामध्ये आता जे आपलं साधं कार्ड बघितलं तर 30,000 रुपयेच काढता येत होतं. याच्यामध्ये लिमिट जादा आहे, 40,000 रुपये काढू शकतात. त्याच्यामध्ये इकॉम सारख्या सुविधा 2 लाखापर्यंतच्या मिळू शकतात. तुम्ही कॉन्टॅक्टलेसचे 5,000 मध्ये काढू शकतात. याला आणखी 2 लाखाचा विमा जादा तो NPCI कडून मिळू शकतो. आणि दुसरे जे विमानतळ किंवा आपण रेल्वेमध्ये लाऊज सुविधा किंवा आपल्याला बसून जेवणाची एक सुविधा मिळते फ्री ऑफ 1 रुपयामध्ये अशी सुविधा सुद्धा ह्या कार्डाचा जो वापर करते जे प्रीमियम कस्टमर बँकेचे असतील त्यांना ह्या सुविधा मिळणार आहे. आणि अशी एक नवीन प्रकारची कार्डची सुविधा आज आमच्या संचालक मंडळाने आपल्या सर्वांसाठी सगळ्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे आणि त्याचा आज शुभारंभ बँकेचे माननीय अध्यक्ष महोदय आणि बँकेच्या संचालक महोदय यांच्या उपस्थित होत आहे. बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सर्वांच्या सहकार्याने जिल्हा बँकेने आतापर्यंत 6,000 कोटींची यशस्वी वाटचाल पार पाडल्याचं सांगितलं. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक पावलं जिल्हा बँकेने उचलल्याचं ते म्हणाले. खासदार नारायण राणे, भाजपाचे नेते रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचं कामकाज सुरू असल्याचं ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने एकत्रित सहकार्याने आम्ही ही यशस्वी वाटचाल पूर्ण केली. त्याबद्दल मी मनापासून या सिंधुदुर्गवासियांचं आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. आपल्या बँकेने आतापर्यंत 6,000 कोटीचा टप्पा पूर्ण करून एक गरुड जेट घेतलेली आहे. मागच्या 3 वर्षामध्ये
बँकेच्या माध्यमातून फक्त व्यवसाय वृद्धीच नाही तर त्याच्याच बरोबर सामाजिक क्षेत्रातील विविध कामं, बँकेच्या विविध विभागांमधली यशस्वी कामगिरी आणि हे करत असताना या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला केंद्रबिंदू बांधून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक पावलं या कालावधीमध्ये उचलण्यात आलेली आहे. आम्ही जो पहिला संकल्प केला होता की या जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायाला एक स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा बँकेचं महत्त्वाचं पाऊल या संचालक मंडळाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही उचलू आणि आज 3 वर्षांनी आपल्या समोर सांगताना समाधान वाटतं की आम्ही निश्चितपणे दुग्ध व्यवसायाच्या वाढीमध्ये या जिल्ह्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्याच्यामध्ये यशस्वी होताना आता आपल्याला पाहता येत आहे. जवळपास 30,000 पेक्षा जास्त दूध हे प्रतिदिन या जिल्ह्यामध्ये आता संकलित व्हायला लागलेलं आहे आणि त्याचबरोबर या व्यवसायामध्ये अनेक तरुणांचा सहभाग आता दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्याच्याच बरोबर गोपाळ सेवादाता असतील किंवा अन्य सोयी सुविधा देणारे तरुण असतील यांचाही सहभाग या सगळ्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला शेतीपूरक व्यवसायामध्ये मग शेळी मेंढी पालन असेल, त्याच्याबरोबर अन्न प्रक्रिया उद्योग असतील, यासारख्या शेतीपूरक व्यवसायांबरोबरच त्यांचं शेती उत्पादन वाढवण्यासाठी सुद्धा जिल्हा बँक म्हणून आम्ही मागच्या 3 वर्षामध्ये काही यशस्वी पावलं उचललेली आहेत. आणि म्हणून या जिल्ह्यातील शेतकऱ्याला सक्षम करत असताना जिल्ह्यातील महिलांना, जिल्ह्यातील युवकांना सुद्धा योग्य प्रकारे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी केंद्र शासन, राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांची अंमलबजावणी, त्या माध्यमातून या नवीन उद्योजकांना मार्गदर्शन असेल आणि त्याच्याच बरोबर त्यांच्या उत्पादित मालाला सुद्धा बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आवश्यक ती पावलं जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही उचललेली आहे. आणि म्हणून हे सगळं काम करत असताना जिल्हा बँकेमधल्या सगळ्याच ग्राहकांचा, जिल्हावासियांचा जो विश्वास आमच्यावर आहे आणि जी मोलाची साथ मिळते आहे, त्याच्यामुळे एक सुप्रशासन आम्ही या जिल्ह्यामधल्या जिल्हा बँकेच्या सगळ्या कारभारात देऊ शकलो. एक आर्थिक शिस्त या बँकेच्या सगळ्याच कारभारामध्ये आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्यामुळे NPAचं प्रमाण म्हणजे जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेकडील कर्जाच्या थकबाकीचं प्रमाण हे कमीत कमी ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि मागच्या कित्येक वर्षापासून असलेल्या रकमांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वसुली करून आज जिल्हा बँकेचा नेट NPA 0 ठेवण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून यासाठी मी या सगळ्याच माझ्या जिल्हा बँकेच्या ग्राहकांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर या सगळ्या कामकाजामध्ये जो महत्त्वाचा भाग आहे की जिल्हा बँकेमधल्या ठेवींचं वाढीचं प्रमाण, आपल्याला यापूर्वी आपल्या माध्यमातून मी वासियांशी आणि माझ्या सगळ्या जिल्हा बँकेच्या ग्राहकांशी संवाद केलाय आणि वेळोवेळी त्यांना केलेल्या आव्हानामध्ये अनेक वेळा मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या ठेव योजनांमध्ये ग्राहकांनी चांगली साथ दिली
आणि त्यामुळे आम्हाला ठेवीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ मागच्या 3 वर्षात झाली आणि आज आम्ही जवळपास 3,152 कोटीच्या आसपास ठेव प्राप्त करू शकलेलो आहोत. या वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत हाच ठेवीचा आकडा साधारणतः 3,500 कोटीपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून व्यवसायाच्या टप्प्यामध्ये झालेली भरघोस वाढ, दोघं नफ्यामध्ये आपण 100 कोटीपेक्षा या 3 वर्षात पुढे जाऊ शकलो. त्याचबरोबर ऑडिट वर्ग आपण कायमस्वरूपी त्याच श्रेणीमध्ये अ वर्गामध्ये राहिलो. किंबहुना त्याच्यामध्ये अधिक काही सुधारणा करण्यामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही यशस्वी. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांना कर्ज पुरवठा करत असतानाच महिलांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी सुद्धा कर्ज पुरवठ्याचं प्रमाण या जिल्ह्यात मागच्या 3 वर्षात वाढलेलं आहे. बँक सखी ही एक नवीन संकल्पना जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत की जेणेकरून ग्राहकांच्या घरापर्यंत बँकेची सेवा देण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने आम्ही करतो आहोत. सिंधू उद्योग सहयोग कक्षाच्या माध्यमातून या जिल्ह्यामधल्या नवउद्योजकांना केंद्र शासन, राज्य शासनाच्या आणि विविध महामंडळाच्या योजनांचा अर्ज असेल किंवा ती योजना मिळवण्यासाठीचं आवश्यक सहकार्य असेल, हे मिळवून देण्यासाठी या कक्षाच्या माध्यमातून सहकार्य करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त उद्योजकांना कर्ज देणारी बँक म्हणून, जिल्हा बँक म्हणून प्रथम क्रमांक मिळवण्यामध्ये सुद्धा आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आणि याचबरोबर आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी आम्ही आमच्या बँकेचा डेटा सेंटरचं ISO नामांकन सुद्धा प्राप्त केलेलं आहे. आणि ही गुणात्मक आणि दर्जात्मक वाढ करत असताना डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून, ग्रीन चॅनलच्या माध्यमातून अधिकाधिक डिजिटल सेवा ग्राहकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त अशा प्रकारचा सहभाग सुद्धा होताना आपल्याला दिसतो आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांसाठी डोअर स्टेप बँकिंग असेल, त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असताना जी चांगली सेवा या डिजिटल बँकिंगमध्ये दिली त्याच्याबद्दल या बँकेला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आणि हे सगळं करत असताना आज आपल्या जिल्ह्यातल्या प्राथमिक विकास संस्था सक्षम होण्यासाठी, ज्या शेतकऱ्याच्या माध्यमातून या विकास संस्था चालवल्या जात आहेत, त्या सक्षम होण्यासाठी, त्याचं संगणकीकरण 100% होण्यासाठी आम्ही जिल्हा बँक म्हणून आम्ही काही स्वफंडातून सुद्धा आर्थिक तरतूद करून या सहकारी संस्थांना मदत करण्याची भूमिका घेतली. जो पहिल्यांदा इतिहासात अशा प्रकारचा निर्णय घेऊन लाखो रुपये आम्ही या विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्याचे निर्णय घेतले. आणि त्याच्या माध्यमातून चांगले त्याचे परिणाम आता विकास संस्था सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे की जेणेकरून या सहकार क्षेत्राची आणि शेतकऱ्याची महत्त्वाची संस्था असलेली विकास संस्था यापुढच्या काळामध्ये सक्षम असावी, हा त्याच्या मागचा प्रामाणिक हेतू आहे. आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या सहकार्याने बाजार समितीचं पहिलं अशा प्रकारचं मार्केट यार्ड उभारण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची भूमिका त्या निमित्ताने आम्ही घेतली आहे की जेणेकरून या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा उत्पादित मालाला योग्य बाजारपेठ मिळाली पाहिजे. आणि या सगळ्या वाटचालीमध्ये फक्त शासनावर अवलंबून न राहता जिल्हा बँकेने काही महत्त्वाची पावलं उचलावीत. आणि जिल्हा बँक ही फक्त या सगळ्या वाटचालीमध्ये आर्थिक केंद्रबिंदू न ठेवता ही सामाजिक विस्ताराची आणि सामाजिक विकासाचं सुद्धा एक या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्त्वाचं केंद्रबिंदू बनावं, हा प्रामाणिक हेतू ठेवून आम्ही बँकेच्या विकासाबरोबरच या जिल्ह्याच्या विकासामध्ये एक महत्त्वाचं
पाऊल उचलावं, महत्त्वाचा हिस्सा आपला असावा, या दृष्टिकोनातून नेहमीच पावलं उचलत आलो. आणि तशा प्रकारे आदरणीय राणेसाहेब असतील, आदरणीय नितेशजी राणे असतील, आदरणीय चव्हाण साहेब असतील किंवा आदरणीय निलेशजी राणे असतील, या सगळ्याच नेते मंडळींनी सातत्याने आम्हाला सहकार्य केलं. या सर्व सहकारी संचालकांनी या सगळ्याच निर्णयांमध्ये खंबीर पाठिंबा दिला. या सर्व सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्याची योग्य अंमलबजावणी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या ग्राहकाने आणि ज्या हितचिंतकाने आमच्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास सार्थकी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि म्हणून या यशस्वी वाटचालीचं खरं श्रेय त्या सगळ्यात माझ्या ग्राहकांचं आहे, या सर्व सहकाऱ्यांचं आहे, माझ्या नेते मंडळींचं आहे. आणि खास करून आपण पत्रकार बंधू भगिनी की ज्यांनी आम्हाला मागच्या 3 वर्षामध्ये प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक योजना माझ्या सगळ्याच ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये महत्त्वाचं पाऊल उचललं, त्या सगळ्याच आपल्यासारख्या माझ्या सहकाऱ्यांना याचं श्रेय जातं. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये या जिल्हा बँकेच्या माध्यमातून डिजिटल बँकिंग अधिकाधिक सक्षम करून ग्राहकांना अधिक फास्ट चांगली सेवा आणि डोअर स्टेप बँकिंग म्हणजे त्यांच्या घरापर्यंत सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. बँकिंगमध्ये काम करत असताना ही जिल्हा बँक अनेकांच्या योगदानातनं, अनेकांच्या कष्टातनं उभी राहिलेली आहे. आणि ही जिल्हा बँक या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आदर्श बँक म्हणून स्वतःचं एक नावलौकिक ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. ही ओळख अधिक प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये चांगली बनावी आणि ही जिल्हा बँक या महाराष्ट्रामधल्या सगळ्याच जिल्हा बँकांसाठी एक आदर्श जिल्हा बँक बनावी, या दृष्टिकोनातून आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत. काही वेळा या सगळ्या वाटचालीमध्ये कठोर निर्णय घ्यावे लागतात, प्रसंगी ते सुद्धा निर्णय आम्ही घेतो आहोत. परंतु या सगळ्याच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये नवउद्योजक उभे राहावेत, शेतकरी इथला सक्षम व्हावा, महिलांना उद्योगधंद्यासाठी व्यवसायासाठी चांगला संधी प्राप्त व्हावी, यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहोत. यावेळी बँकेच्या काही ग्राहकांना तसेच संचालक मंडळाला प्लॅटिनम कार्डचं वितरण करण्यात आलं. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह गजानन गावडे, विठ्ठल देसाई, गणपत देसाई, सौ प्रज्ञा ढवण, नीता राणे, रवींद्र मडगावकर यांच्यासह बँकेचे सर्व व्यवस्थापक आणि अधिकारी उपस्थित होते. कुणाल मांजरेकर, कोकण मिरर, मालवण.